नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट थोडी फायनान्शियल साईड समजावणारी आणि महत्त्वाची आहे. सर्वात आधी स्पष्ट, एप्रिलचा हप्ता डिले झाला आहे पण तो कॅन्सल झालेला नाही. आता अर्थ विभागाकडून काय संकेत मिळतात? राज्याच्या आर्थिक नियोजनावर बोलताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्वसाधारणपणे असे सांगितले आहे की महिलांच्या कल्याणासाठीच्या योजनांसाठी निधीची कमतरता होऊ दिली जाणार नाही आणि थेट लाभ डीबीटी वेळेवर देण्यासाठी व्यवस्था मजबूत केली जात आहे. याचा अर्थ निधी उपलब्ध आहे आणि पेमेंट प्रोसेस सुरू आहे. आता एप्रिल प्लस मे हप्त्याबाबत, एप्रिलचा पेंडिंग हप्ता प्रोसेसमध्ये आहे आणि मे महिन्याचा सायकल सुरू होत आहे. म्हणून काही लाभार्थ्यांना बॅक टू बॅक पेमेंट मिळू शकतो किंवा दोन्ही हप्ते जवळपासच्या कालावधीत येऊ शकतात. पण पुन्हा लक्षात ठेवा, सर्वांना एकाच दिवशी डबल पैसे मिळणार नाहीत. आणखी एक नवीन अपडेट, बजेट ॲलोकेशन, फंड रिलीज, पेमेंट हा फुल सायकल आता फास्ट ट्रॅकवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे असू शकतात. आता तुम्ही काय करायला पाहिजे? डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह ठेवा, बँक अकाउंट फुल्ली व्हेरीफाईड ठेवा आणि SMS अलर्ट्स ऑन ठेवा. एक महत्त्वाची सूचना, फंड रिलीज करून देतो किंवा डबल पैसे आजच येणार अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण कोणतीही ऑफिशियल फिक्स डेट अजून जाहीर झालेली नाही. आणि लक्षात ठेवा, तुमचा हप्ता सुरक्षित आहे आणि येणारच आहे. तर मित्रांनो, संयम ठेवा आणि जागरूक रहा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये फंड रिलीज एक्झॅक्ट कधी होणार आणि पेमेंट टाइमलाईन काय आहे हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.